आई बाबा चला घरी, जास्त टेन्शन नका घेऊ तुम्ही पैशाचं. आपण काही ना काही उपाय काढूनच घेऊ. चला. पाय हो माय, किती चांगल्या पोरी आहे, लय चांगल्या पोरी आहे माय बाई. म्हणून म्हणतात लोक की जीवाले पोरी पाहिजे बाबा. पोरी बिना जिंदगी अधुरी आहे. पोरीला जेवढी माया असते ना तेवढी माया कोणालाच नसते. खरं पोरीला लय माया असते बाप्पा. किती चांगल्या पोरी आहे माय बाई किशोर भाऊच्या. हे तर विशाखा वाटतच नाही मानलेली पोरगी आहे म्हणून. असं वाटते सगळीच पोरगी आहे किशोर भाऊची. लय नशीबवाले आहे बाप्पा किशोर भाऊ. किशोर भाऊले 2-2 पोरी आहे. म्हणून म्हणतात लोक पोरी पाहिजे. पोरीसारखी माया कोणाला नसते, माया दुनियात कोणाला नसते. खरं लय मायाच्या असतात पोरी, लयच मायाच्या असतात. बाबा रडू नका ना. आई रडू नको. नाही बेटा आम्ही नाही रडत आम्ही. एवढ्या चांगल्या पोरी असल्यावर काय रडू आम्ही. पैशाचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. कुकून ना कुकून जमतीनच पैसे. किशोर भाऊ लय नशीबवाले आहे बा तुम्ही. तुम्हाला एवढ्या चांगल्या पोरी भेटल्या. किशोर भाऊ काय झालं, तुम्ही लोक काऊन असे रडू राहिले ते भर रोडावर? काय झालं? काही नाही हो बाई, पोरीला घेऊन आली होती अधिक महिन्याले. मी म्हटलं शोभाचे इकडे पैसे आहे बाई आमचेवाले, दिन ते पैसे होऊन जाईल आमच्या पोरीचा अधिक महिना. कोण? ते दिनकरची बायको. हो दिनकर भाऊलेच दिले होते पैसे. त्या लुचट बाईले का पैसे दिले हो माहिती ना, का पैसे दिले? असं वाटलं बाप्पा हाय कोणाची मजबुरी तर द्या. मी तर नाहीच म्हणून राहिली होती. येईनच दिले पैसे आनंदीच्या बाबानं. मी म्हटलं बहिणी हाय बापा, त्याच्यावर टाइम तर देऊन द्या. हाय आपल्या जो पैसे तर आपल्याला असं वाटतंय कोणाचाही टाइम काढून द्यावं. मला थोडं ना माहित होतं टायमावर तो धोका देईन म्हणून. तो मला म्हणत होता माई बिशी आहे म्हणे, माई बिशी खुलणार आहे. म्हटलं चला बाप्पा पुढच्या महिन्यात त्याची बिशी खुलते तर देऊन द्या. पुढच्या महिन्यातच आपल्याला पोरीला आणायचं आहे म्हणून मी देऊन दिले पैसे. मी म्हटलं मग पोरीला मी अधिक महिन्याला घेऊन येईन तर तेव्हा कामा पडशील बाप्पा पैसे. तो म्हणे भाऊ म्हणे माई बिशीच आहे म्हणे, देतोच म्हणे तुला देतोच म्हणे. पाहा बाई, दोघं नवरा बायकोनं पैसे डुबवले. म्हटलं आमचे दिले नाही, बिशी खुलली तरी पैसे नाही दिले. आणि आता आमच्याजवळ 1 रुपया बी नाही आहे. पोरीचा अधिक महिना करायचा आहे. करावं तर काय करावं काही समजून नाही राहिलं. नाही बी पैसे आणि तिच्या इकडे मला पैसे मागायचे आहे दिले. तिची बिशी खुलली का? हो बिशी खुलली तिची. असं चला ना मग मागू ना पैसे तिले. आता माय बाई आनंदी, हे विशाखा, गोकुळा, किशोर भाऊ इथं काय करू राहिले बाप्पा रोडावर? आणि हे चौकाच्या चौक काऊन रडू राहिले? काय झालं बाप्पा? काय झालं? काय जुने येईल? गोकुळा काय झालं काही नाकाऊन रडू राहिली? सुमित्रा तुला काय माहित, ते शोभा नाही का शोभा आणि तो दिनकर त्यानं पैसे डुबवले म्हणते यायचे. त्या पैशाच्या भरोशावर पोरीला घेऊन आले अधिक महिन्याले. तिची पिशी खुलली तरी त्यानं काही पैसे दिले नाही. तर आलं यायला टेन्शन. तर किशोर भाऊ राग टेन्शन मध्ये निघून चालले होते. तर मागं मग आली गोकुळाच्या मागं आल्या दोघी पोरी. तर तेच सांगू राहिले ते. माय त्या शोभानं यायची पैसे डुबवले का माय बाई? यायला दिला का टायमावर धोका? म्हणजे तू बी डुबवले का? हो ना बाई ना, मग पोरीला अधिक महिन्याला घेऊन यायचं होतं. आता अधिक महिना खतम होऊन माय बाई खतम होणार आला अधिक महिना. म्हटलं घेऊन येतो बाई मग पोरीले. भाड्या तोड्याचे पैसे होते व ते भाड्या तोड्याचे पैसे मी तिला दिले. गडावला साहेब चक्रा मारू आला म्हणे माय बिशी आहे म्हणे देतो म्हणे. आणि मी पैसे मागायला गेली बाई ना, आज तर म्हणे दिले म्हणे तुला पैसे. मी ना ते कुठले पैसे म्हणे मायकडे, मी कोणाचे पैसे नाही ठेवत म्हणे. अशी बोलली हो बाई ना माझ्यासोबत. आता मलाच टेन्शन आलं. मग पोरीले कंचनले कसं घेऊन यावं अधिक महिन्याले? लय टेन्शन आलं बाई ना. म्हणे मा भरोशावर पोरीचे अधिक महिने करू राहिले का म्हणे, मा भरोशावर पोरीले घेऊन राहिले का म्हणे अधिक महिन्याले. अशी बोलली बाई ना ते मला लय बोलली. मग काय माय बाई एवढं सटवण करून चालली आली बाबा मी काय म्हणतो सुमित्रा एक काम कर, सगळ्या गावातल्या बाया जमा कर. त्या बाईच्या इकडे ज्याचे पैसे आहेत त्याचे आणि सगळ्या जणी मिळून गावातल्या बाया मिळून तिच्या घरी जा आणि चांगला धुल्ला करा. तर कधी ते पैसे देईन, नाही तर देणारी नाही आहे बाई ते पैसे. डुबवते म्हटलं डुबवते. पण दिले होते का तिनं खरं पैसे तुले? नाही दिले ना बाई ना तिनं पैसे मला नाही दिले ना. आणि मी पैसे मागायला गेली तर मावर शिरजोर झाली बाई ना. अशा नाही चालेल. तुम्ही एक काम करा, सगळे जण मिळून तिच्या घरी जा आणि तिच्या घरी चांगला धुल्ला करा. तेव्हा कधी ते पैसे देईन तुमचे. गोकुळा किशोर भाऊ बोला बाई. मी काय म्हणतो, रडून आणि पळून काही फायदा नाही आहे. मी काय म्हणतो गावातले सर्वजण नक्की करा आणि त्या शोभानं ज्याचे पैसे डुबवले जैले तिच्यापासून पैसे घेणार सर्वजण तिच्या घरी जा आणि तिच्यासमोर चांगलं भांडण करा, चांगली पिटाई करा तिची, चांगला धुल्ला करा तिथं आणि पैसे आपले काढून घ्या. त्या आसानीनं काही पैसे देणारी नाही आहे. ते म्हणतात ना सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली तेडी करती पडती आहे. तसं करायला लागेल तुम्हाला. तर कधी तुमचे पैसे वापस भेटतील, नाही तर ते आहेत बापा डुबवणारे. रागन तर मी येतो तुमच्यासोबत. हो बरोबर बोलत आहे विमलाबाई, बरोबर बोलत आहे. मी तर म्हणून राहिली चला चांगली पिटाई करू तिची, चांगलं भांडण करू तिच्यासोबत आणि आपले पैसे घेऊन घेऊ. मला बी पैसे घ्यायचे आहे तिच्यापासून. किती दिवसाचे आहे तिच्या इकडे माझे पैसे? नंतर माहितच नाही तिची बिशी खुलली म्हणून. नाही आतापर्यंत तर केला असता तिच्या घरी मी चांगला धुल्ला. तेच म्हणून राहिली मी, चला सगळेजण तिच्या घरी. ह्या कंचनच्या मायचे बी पैसे डुबवले म्हणते. हो का सुमित्रा? शोभान तूही पैसे डुबवले का? मग नाही तर काय नाही, 2-3 दिवसाचं म्हणून घेतले बाई तिनं पैसे मापासून आणि माही पैसे डुबवले. म्हणते की दिले म्हणते तुला पैसे मी ना. आणि मी ना भाड्या तोड्याचे पैसे दिले. माहिती भाड्या तोड्याचे पैसे दिले. मग कंचनला आणायचं नाही एक अधिक महिन्याले. तिला आणायला जाणार होते तिचे बाबा. भाड्या तोड्याचे पैसे ठेवले होते माझोड. त्या भाड्यातल्या पैशातले पैसे दिले बाई ना मी तिले. मी कशी करे बाई. म्हटलं देऊन द्या बापा, कोणाची मदत करा, कोणाचाही टाइम भागवा. आम्ही बी तोच विचार केला होता ना बाई ना, कोणाचाही टाइम भागवा, कोणाची मदत करा. पण पहा ना आता मदत किती भारी गेली तर आम्हाला. आपण विचार करा लोकांचा, लोक आपला विचार करतच नाही. मी काय म्हणतो गोकुळा, तसे आपले पैसे आपल्याला वापस भेटतील नाही आपले पैसे आपल्याला वापस. आपल्याला तिच्या घरी जाऊन चांगला धुल्ला करायला लागेल, चांगला हंगामा करायला लागेल. तेव्हा कधी आपले पैसे ते आपल्याला वापस देईन. आता डुबले आपले पैसे. मी काय म्हणतो आपण बाया जाऊ तिच्या घरी आणि चांगलं तिच्यासोबत भांडण करू.
ज्या लोकांपासून तिने पैसे घेतले ना ते सगळे जण जाऊ. आपासून घेतले होते ना पैसे. मी बी येतो तुमच्यासोबत. मी तर तेच म्हणून राहिली, चला तिच्या घरी सगळे जण मिळून जाऊ. कशी नाही देत आपले पैसे पाहू मग. हो हो सुमित्रा, तू बरोबर बोलू राहिली तू. मला आता माया पुराण्या लिबाजमध्ये वापस यायला लागेल. पुराण्या लिबाजमध्ये माया मला वापस याच लागेल. नाही तर हे लोक जगू नाही देतील. आपण शरीफ बनलो ना तर लोक फायदा उचलतात. शरीफ बनून काही फायदा नाही आहे. मला माया पुराण्या अवतारमध्ये वापस यायला लागेल. पाय आता कसा धुल्ला करतो तिचा. तर तिने आठवणच ठेवा कोणासंग पंगा घेतला होता तर. खायले भांडणं करता काही भांडणं नका करू. मी जातो, समजून सांगतो त्या वहिनीले. ओ किशोर, समजवायचा टाइम गेला आता. गेला समजवायचा टाइम. समजत नाही ते बाई, समजत नाही. ते म्हणतात ना, लातो की भूत बातो से नाही मानते. ते लातोची भूत आहे, ते बातोनं नाही मानी. मग का भांडणं करता का? भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आम्ही सर बरोबर करतो आम्ही सर. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी तर म्हणतो तुम्ही आमच्यासोबत काही येऊ नका. बाया आम्ही पाहून घेतो. कसं माणूस आला ना तर काम फसून जाईल. काही म्हणू शकते मग ते माणसानं मारलं नसं झालं तसं झालं. तुम्ही काही येऊ नका भाऊ आमच्यासोबत. आम्ही सांभाळून घेतो सर. बाया पाहून सुमित्रा ना विमलाबाई. चंद्रकला बरोबर बोलत आहो ना मी? हो बरोबर बोलत आहे सुमित्रा, तू बरोबर बोलत आहे. मला तर लय दिवसाची पिटाई करायची होती. तिची लय दिवसाची पिटाई करायची होती. ते होतीच ते माझ्या फाईलवर. आज घेतो ना तिला फाईलवर. आज आला तिचा टाईम. आज अशी बी फाईलवर घेतो ना की पा तुम्ही. लहती केली लोकांचा. मेहनतचा पैसा डुबवते ते. मेहनतचा पैसा डुबवते. तिला काय वाटते ते मेहनत करते. तिचा मेहनतचा पैसा आहे. लोकांचा का फुकाचा पैसा आहे का? सरेचा मेहनतचा पैसा आहे. वावरात नाही उन्हात अनात काम करायला लागते. वावरात पुरा पसीना गायला लागते. तेव्हा कधी 4 पैसे दिसतात आपल्याला. आणि एवढा मेहनतचा पैसा तिला डुबू द्याव का आपण? डुबू द्याव का? तिचा मेहनतचा आहे आपला हरामाचा आहे का? हो बरोबर बोलत आहे तू. तिचा मेहनतचा आपला हरामाचा आहे का? होय बरोबर बोलत आहे तू. आम्ही दोघी बहिणी येतो त्यासोबत. नाही पोरी तुम्ही नका येऊ. नुसतं का पियावून एकटी. येऊ नका तुम्ही दोघी. नाही आम्ही येतो. आमच्या मायबापाचा पैसा डुबू राहिली. मेहनतचा पैसा आहे आमच्या मायबापाचा, हरामाचा नाही आहे. मग नाही तर काय, किती मेहनत करायला लागते त्याला काय फुकट वकट. चला बरं बाया, चला तिच्या घरी. चांगली वरात काढू तिची. फुकाचा पैसा आहे का? मेहनतचा पैसा आहे. असाच डुबू देऊ का तिले? पोटाले पैसा खात नाही म्हटलं आपण. लावून ठेवतो पैसा. अडीपडीले कामात येईन. पोरीले आणलं तर कामात येईन. हिच्या कामात येईन त्याच्या कामात येईन. आपण लावू ठेवतो पैसा. पोटाले मारतो बापा आणि पैसा लावून ठेवतो. आणि हे असे लोक आपला पैसा डुबवतील का? मग नाही तर काय. एक साडी नाही घेत बहिणा मी. मला एक साडी नाही घेत आणि पैसे लावू ठेवतो. येतील बापा अडीपडीले कामात. आणि असं कोणाला उधार पैसे दिले तसं डुबव का कोणा? डुबवायची नियत आहे तिची लय. हा बा इथं गोष्टीच नका करू. चला बरं ते वावरात चालली जाईल. नाही तर चला आपण तिच्या घरी. आता पिशी खुलली तिची. आता नाही जात ते 8 दिवस कामाले. हो मजा मारीन नाही ते पैशावर. लोकांच्या पैशावर कशी मजा मारा वाटते काय माहित बापा या बायाले. मी काय म्हणतो, तुम्ही बाया काही भांडणं नका करू. प्रेमानं काम घेऊ आपण. भाऊ लय घेतलं प्रेमानं काम. लय घेतलं. प्रेमानं काम घ्यायच्या लायकीची नाही म्हटलं ते. त्या लायकीची आहेच नाही. तुम्ही अशी गोष्ट करूच नका की प्रेमानं काम घेऊ. महाअज्जात बाई आहे म्हटलं ते. तिला फक्त लोकांचा पैसा डुबवणं येते. मेहनतचा पैसा डुबवणं. तिला शुद्ध करावंच लागेल तिला शुद्ध. नाही तर तिची ढाई मुडीन नाही लोकांचे पैसे डुबवायची. तिला चांगला सबक शिकू आपण. हो बाया हो चला बरं तिच्या घरी. चांगला सबक शिकू तिले. तिने बी आठवण ठेवा कोणासंग पंखा घेतला होता तर. घेऊ माय बाई इथं येते 4 जण. अरे बापा किशोर कुठं चालला होता राग? किती तुझ्या पोरी तुला ढूंढू राहिल्या होत्या. तुझी बायको तुला ढूंढू राहिली होती. काय झालं रे बापा? अरे लक्ष्मीबाई आल्या का तुम्ही? हो माय बाई यायला पाहायला आली होती. ह्या पोरी रडू राहिल्या होत्या माय बाई. माय बाबा माई आई दिसली का? आणि हे गोकुळा म्हणे की किशोर दिसले का? म्हटलं माय बाई काय झालं काय नाही. तर मी आली बापा मागं पाहिले. काय झालं हो माय? काही नाही. ते आपली शोभा नाही का शोभा? तर किशोर भाऊचे पैसे डुबवले म्हणते तिनं. माई पैसे डुबवले. माय सांग ना. सांगतो या चंद्रकलाचे बी पैसे डुबवले म्हणते. माय त्या शोभाच्या काय नांदी लागल्या बाई. माई पैसे डुबवले ना बाई ना तिनं. 2000 रुपये डुबवले म्हटलं. 2000 रुपये मासुनीच्या पोराच्या लपून दिले होते बहिणा मी तिले. म्हणे आजी म्हणे 2000 रुपये दे म्हणे. मी तुला त्याच्यावरती 500 रुपये देईन म्हणे. 2500 देईन म्हणे तुले. माहिती 2500 तर सोड माय बाई. तिने 2000 बी वापस नाही दिले बापा. माय मासुनीले आणि पोराले माहित नाही. चोरून चारून दिले होते बापा मी ना. माया सुनीले आणि पोराले माहित पडलं तर काय म्हणतील ते. बुढी लोकायला पैसे वाटते म्हणे. आम्ही ना पैसे मागितले तर आम्हाला नाही देत म्हणून बुढी. आणि लोकायला पैसे वाटते काय म्हणून माहिसून. बापा त्या शोभा काकूले बुड्या माणसाचे पैसे नाही पुरले का? लक्ष्मी आजीचे पैसे डुबवले म्हणते. बापा रे लहान अज्जात नाही बाई. सांग माय बाई. बुड्या माणसाचे पैसे डुबवले तिनं. बुड्या माणसाचे पैसे नाही पुरले तिले. का आत्या बाई कोणाला माहित नाही का तुमच्या घरात तुम्ही पैसे दिले म्हणून? कोणाला माहित नाही हो माय. कोणाला माहित नाही. कसं सांगू माय बाई? माझ्या घरचे लोक मला बोलतील नाही का? मा बुडा तर माई चांगली पिटाईच करीन. हो माय बाई ते बी आहे. तसा बी चंकी बुडा लय खतरनाक आहे. मग नाही तर काय. बुडा माय कंबळकच तोडायचा होय. हो माय बाई चंकी बुड्याला माहित पडलं ना तर खैर नाही तुमची. आता बाई काही रडू नका तुम्ही. चला तिच्या घरी. आम्ही चाललो. तिची पिशी खुलली म्हणते. सराईचे पैसे आपण वापस घेऊन घेऊ तिच्यापासून. चला. खरं का माय बाई तुम्ही सगळ्याजणी चालल्या का तिच्या घरी? हो तिच्या घरी जाऊन चांगला धुरला करू ना. कशी नाही देत पैसे पाहू. चला बरं मी बी येतो. चला व्हा तुम्ही समोर. मी आलीच तुमच्या मागं. आता काय चालल्या घरी? चला ना आमच्या सोबतच. हो लक्ष्मी आत्या चला आमच्या सोबतच. येतो ना घरून मी. एखादी चांगली मोकरी गिगरी घेऊन येतो ना हातात मी. चला व्हा ना तुम्ही समोर. आली ना मी. वाव तुम्ही समोर. मी येतो तुमच्या मागून. मी घरून एखादा दंडा गिंटा घेऊन येतो. अरे बापा रे तुम्ही बाया आहे का काय आहे? मोगरीन दंडे घेऊन काय चालले? असेच जाणं. तुम्ही चुप बसा. तुम्हाला नाही समजत. बरोबर बोलायला त्या.
आणि मी काय म्हणतो, तुम्ही आमच्यासोबत येऊ बी नका. आम्ही बाया बायाच पाहून घेतो त्या शोभाले. आता तुमच्या पदचं काम नाही येते. आता आम्ही बायालेच मोर्चा सांभाळा लागेल. तशी ते ऐकणार नाहीये. बरं बा, आता तुम्ही म्हणून राहिल्या तर. तुम्ही जा घरी आणि आम्ही चाललो आता तिच्या घरी. शोभाच्या घरी जातो. कशी पैसे नाही देत पाहतो आम्ही बी. बरं बा. लक्ष्मी आता झालं का? हो बाई ना, झालं. तुमचीच वाट पाहू राहिली होती मी. मला काही मोगरी भेटली नाही पण तर बेलनच घेतलं मी ना. चालते चालते, बेलनं बी चालते. चला फक्त लवकर. तुम्ही काही नाही घेतलं का? अहो त्या शोभासाठी आत्याबाई मा हातच कापी आहे म्हटलं. हातच कापी आहे. एक हात पडला ना तिले, तिने आठवणच ठेवा मा हात. मी आली बाई मोगरी घेऊन. बरं केलं मोगरी घेऊन आली तर. चला आता तिच्या घरी. हो चला चला, नाही तर पाहून जाईन ते. अशी कशी पाहून जाईन? रस्त्यातच पकडू तिले. चला मग लवकर. आज तर नीला धुल्लाच करायचा आपल्याला तिच्या घरी. धुल्लाच करायचा आहे. तिनं भुलावच नाही कधी. चला. कसा असते कोणाचा पैसा डुबवणं दाखवू तिले. तिले म्हणू पैसे देतं का मार खातं तिथं गेल्यावर पाहू ना. चला. हो हो चला. आजी बरंच झालं तुनं बेल न घेतलं. बेल न मस्त घेतलं तुनं. काम पडलं तर देशील मला. हो हो काम पडलं तर मागशील. चला आता. शोभा शोभा शोभाबाई शोभे निघ ना बाहेर. शोभा निघ ना बाहेर. आता काय लपून बसली घरात? निघ ना. आता भेऊ लागू राहिला का तुले? शोभा काय चिल्लावर आल्या जोर जोरानं? पुऱ्या गावात नाही का तुम्हाला? का मायच घर दिसलं का जोर जोरानं चिल्लावले आणि बोंबल्याले? आणि काय आल्या तुम्ही एवढ्या जणी? काय बापा हातात मोगरी आणि काय बेलनं घेऊन काय आल्या मा घरी? आणि काय पावरायला माझ्याकडे शवटारू वटारू? काय झालं? काय केलं मी ना? आणि काय आल्या तुम्ही? कायले आलो म्हणजे माहित नाही का तुला शोभा कासाठी आलो तर? मला काय माहित कायले आले तर? सांगसान तेव्हा माहित पडी. आणि काय काम आहे माझ्यासोबत? मी येतो का तुमच्या घरी? तुम्ही काय आल्या मा घरी? मी येतो का तुमच्या घरी म्हणजे? पैसे लागले तेव्हा कशी येतो आमच्या घरी? लय गरज आहे बाई. त्यानं उधार पैसे 1-2 दिवसात देतो. पैसे लागले तेव्हा कशी येतो आमच्या घरी? कधी आली वा? भुलली का तू? भुलली का सर? नाही नाही गोकुळा, आठवण करून द्या लागते इले. कधी आली होती आपल्या घरी? आठवण करून द्या लागते. आमचे पैसे काढतं का मार खातं? कोणते पैसे? कुठले पैसे? आता माय बाई लहान नाही झाली तू ना. मापासून 2,000 रुपये घेतले होते. लय अर्जंट काम आहे म्हणे आजी. 2,000 रुपये द्या म्हणे. तुम्हाला मी 500 रुपये शिल्लक देईन म्हणे. 2 दिवसात वापस करतो म्हणे पैसे. म्हटलं होतं का नव्हतं तुनं 500 रुपये तर शिल्लक दिलेच नाही मला. आणि ते माय 2,000 बी मला दिले नाही. कोणते पैसे? मला आठवण येत आहे. आणि माय पैसे आठवण आहे तुला? 6,000 रुपये आठवण आहे का? नाही मला आठवण नाही. मी आली होती त्या घरी पैसे घ्यायला. तू नव्हती आली पण त्या नवरात आला होता ना. त्या मा नवराचा हिसाब मा नवऱ्याला माहित. मला नाही माहित. मला काय विचारू नका. माया तर हिसाब त्यासोबत आहे ना. तुला घेतले होते ना मापासून माय पैसे भुलली का? आणि माय पैसे नाही तुमची का ठीक आहे का इथं ठेवलेली? सऱ्याच्या साऱ्या पैसे मागायला आल्या. पैसे का वाटायला बसलेली आहो का मी इथं मी का बोर्ड गिर्ड लावून ठेवलेला आहे का? सगळे फुकट पैसे भेटतील. आता माय बाई फुकट पैसे भेटतील म्हणजे तुला घेतले नाही का आमच्यापासून पैसे? घेतले नाही का? मला नाही आठवण कधी पैसे घेतले तर. मी नाही घेतले कोणापासून पैसे गिशे. चला वा जशा आल्या तशा आपल्या घरी वा. उलटे पाव आपल्या घरी वा. नाही तर माझ्या घरी बी आहे म्हटलं मोठी बॅट काढीन. कोणाला भेव दाखवू राहिली बा? कोणाला भेव दाखवू राहिली इथं? तू एकटी आहे आणि आम्ही 7 जणी. तू अशी चटणी करू ना आम्ही की बस रे बस. काय माय बाई मुंगलाई लागली का? आत्ता रिपोर्ट देतो तुमच्या नावाचा. दे चल रिपोर्ट दे. इथंच उभी आहो मी. चल दे रिपोर्ट. दे रिपोर्ट दे. आम्ही पाहतो तू या रिपोर्ट चालते का आमचा रिपोर्ट चालते तर दे रिपोर्ट. तू चांगली धुलाई बी करतो आणि तुझ्या नावाचा रिपोर्टही देतो आम्ही. बाया का बाया हो? बरोबर बोलत आहे तू. आमचं चालते का तुझे चालते पाहू आम्ही. काकू तुम्ही चुपचाप नाही घेतलेले पैसे देऊन द्या. असे पैसे डुबवणं चांगले नाही कोणाचे. काकू तुम्हाला कोणाला पैसे द्या नाही वाटत तर लोकांपासून पैसे काय घेता तुम्ही? काय घेता? तू बसावं. पाहुणी ना आल्या 2 दिवसासाठी तर पाहुणी ना सारखा राहा. लय झाली व तू. पाहुणी कोणाला राहिली? कोणाला म्हणाली पाहुणी? काय म्हणून राहिली तू? मापुरी पाहुणी नाही दिसवायला का तुला? जास्त अंगात आल्यासारखे करता का? तू न पाहिलाच नाही अजून माहीस का? आता माय बाई कंबर तुटली रे बाप्पा माई. दुरून बोल ना. मी बोल राहिली का जोडून? तू बोललीस कशी का मापुरी का पाहुणी नाही दिसू राहिल्या का तुले? मापुरीला बोलायच्या अवकात कशी काय झाली तू? हिंमतच कशी काय झाली? कशीच काय बोलली तू मापुरीले? मापुरी पाहुणी नाही दिसू राहिल्या का तुले? गोकुळा अशी नाही ऐकीन ते. पकड तिच्या झिटान पाळ तिला खाली. मुंगलाई लागली का? दुरून बोला माझ्यासोबत. दुरून बोल. जास्त गौपणा नका करू तुम्ही. माघारी येऊन मावर दादागिरी नका दाखवू. दादागिरी नका दाखवू. पैसे दे ना मग आमचे. पैसे दे ना. पैसे कसे डुबू राहील तू आमचे? आमच्या हक्काचे पैसे आहे. दे मग आम्हाला. नाही ऐकणार नाही ते. तसे ऐकणार नाही. राहू दे आई इकडे येऊन जाय. नाही इथं दाखवतोच मी आज दणका. अरे बापा रे सुमित्रा वहिनी, गोकुळा वहिनी, विमला वहिनी, ही आजी सऱ्याच्या सऱ्या आल्या बापा. आता खळत नाही या शोभाची. आता काही खळत नाही आहे. मी ना पहिलेच म्हटलं होतं शोभाले आता आपली बिशी खुललेली आहे तर आपण ज्याच्यापासून उधारी पैसे घेतले त्याची उधारी देऊन देऊ. पण या शोभाची आहे लोकांचे पैसे डुबवायची नियत. हिनं काही दिलेच नाही लोकांचे पैसे. हे लोक पैसे मागायला आले असून त्याच्यासंग भांडण करायला बी तयार झाली अशी नाही. आता या गावातल्या बाया या शोभाची चांगली धुलाई नाही करतील का? किती रागात नाही दिसू राहिल्या. ह्या शोभाने काय कोणाचे पैसे डुबाव? कोणाची मेहनतची कमाई काय डुबाव? हिनं देऊन नाही द्याव का? सांग लवकर पैसे देता का नाही देत? आता काय म्हणते आजी काही करू नका. तुमच्या सरायचे पैसे देतो आम्ही. देतो. कुठून देता बापा यायचे पैसेच तर नाही आपल्याजवळ. शोभा आता खोटं बोलून फायदा नाही आहे. खोटं नको बोलू. का हो भाऊजी तुम्ही तर गावाला गेलते ना? आता कसे काय आले? अचानक कसे काय आले गावाहून?
काही नाही, मी गावाला नव्हतं गेलो. मला या शोभानं लपून ठेवलं होतं घरामध्ये. कोण पैसे नाही मागितले पाहिजे म्हणून. तुम्ही गावात जासान म्हणे तर लोक तुम्हाला पैसे मागतील. 8 दिवस घराच्या बाहेर नका निघू म्हणे. तर माहीत झाली म्हणे आपली बिशी खुलली, लोक पैसे मागतील म्हणे, म्हणून तुम्ही घरातच राहा म्हणे. तर हिनं मला घराच्या बाहेर निघूच नाही दिलं. किशोर मला पैसे मागायला आला होता ना, तेव्हाच मी त्याचे पैसे देऊ राहिलो होतो. काय या शोभानं मला पैसे नाही देऊ दिले. काय बोलता का बाप्पा, पैसेच नाही तर कुठून द्यायचा? शोभा इकडे इकडे. काय बाप्पा, पैसेच नाही तर कुठून द्यायचा? शोभा, आता खोटं बोलून काही फायदा नाही, काही फायदा नाही आता खोटं बोलून. आता जर तू खोटी बोलशील तर या बाया तुला बक्षतील नाही म्हटलं, चांगली तुझी धुलाई करतील. याचे पैसे डुबू नको. ज्याचे पैसे आहे त्याचे पैसे त्याला देऊन दे. कोणाचा बी मेहनतचा पैसा आहे आणि कोणाचा मेहनतचा पैसा माणसांना डुबवायला नाही पाहिजे. तूही लोकांचे पैसे डुबवायची नियत आहे म्हटलं. डुबू नको कोणाचे पैसे. आपली बिशू खुललेली आहे ना, ज्याचे पैसे त्याला वापस देऊन दे. हे लोक का फुकट पैसे मागू राहिले का आपल्याला? येईन आपल्याला उधारी पैसे दिले होते ना आपल्यावर भरोसा करून, तर तसेच याचे पैसे आपण वापस करायला पाहिजे. देऊन दे याचे पैसे. सराईले पैशाचं काम असते. कुठे आहे पैसे? आनंदरून पैसे आणि सराईचे देऊन दे. नाही, पैसे नाही आहे माझं. अजून तुला अद्दल नाही घडली का? घडली नाही का अद्दल? हा पाय, तू जर जास्त करशील ना या बायाच्या हवाले करून देईन मी तुले आणि चाललो जाईन मी. नाही बाप्पा, तुम्ही नका जाऊ, तुम्ही नका जाऊ. मग देऊन दे त्याचे पैसे. बरं ठीक आहे, मी म्हणूच राहिले तर. मी म्हणून राहिलो म्हणजे त्याच्या हक्काचे पैसे आहे, देऊन दे त्याले. द्या तर काही वाटत नाही मला. हा पाय, चुपचाप नाही याचे पैसे देऊन दे. तू आहेस एकटी आणि ह्या आहेत 7. विचार करून घे मग तू. देतो ना बाप्पा, देतो ना. हा पा वहिनी, आजी तुम्हाला हात जोडून माफी मागतो मी. जे पैसे आतापर्यंत आम्ही द्यायला पाहिजे होते पण या शोभानं पैसे देऊ नाही दिले. शोभाच्या ऐकून हात जोडून मी माफी मागतो. माफ करून द्या आम्हाला. मी एकाच्या घरी एकाचे पैसे आणून देतो. तुम्ही आरामात घरी जा, मी तुमचे पैसे घेऊन येतो तुमच्या घरी. टेन्शन नका घेऊ. काय भरोसा रे बाप्पा, आम्ही गेल्यावरती बायको पळटली तर चालली गेली घर सोडून आणि दिले नाही पैसे तर? आजी मावर भरोसा कर, मावर भरोसा कर. देतो मी पैसे, देतो. एकाच्या घरी आणू देतो पैसे. तर याचा पैशाचा हिशोब करायला लागेल आणि एकाचे पैसे मोजा लागेल आणि आणून द्या लागेल. टेन्शन नका घेऊ तुम्ही. बस तुम्ही घरी जा, मी आलोच तुमचे पैसे घेऊन. पा भाऊ, तुमच्यावर भरोसा करू राहिली, भरोसा तोडू नका. पैसे आणून द्या बरोबर. हो हो वहिनी, भरोसा ठेवा मावर. आणून दे तुम्ही पैसे. जा आता तुम्ही घरी, आणून दे तुम्ही. माफ करून द्या शोभाले. पहिलेच लय तमाशा झाला, आता अजून तमाशा नका करू. भाऊ, आम्हाला का तमाशा करायचा शौक आला बाप्पा? या शोभानं पहिलेच आमचे जर पैसे देऊन दिले असते बिशू खुल्ल्याबरोबर, तर काय आम्ही तमाशा केला असता? काय केला असता तमाशा? सांगा तुम्हीच. नाही बरोबर आहे तुमचं. मला माहित होतं हे फसणार आहे म्हणून. एक दिवस माहितच होतं मला. जर हिनं पहिलेच आमचे माणुसकीनं पैसे देऊन दिले असते तर आम्ही काय तमाशा केला असता? आम्ही काय आलो असतो? नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. गलत या शोभाचा आहे. शोभाच्याकडून मी माफी मागतो तुम्हाला. हात जोडून माफी मागतो. माफ करून द्या तिले. सराईचे पैसे देतो. बरं बाप्पा, जातो आम्ही. आणि जर पैसे नाही आणून दिले तर डबल आम्ही तमाशा करू. बरं नाही आता तमाशा करायची काही गरज नाही. एवढी वेळ येऊच नाही देत मी आणून देतो पैसे. मावर भरोसा करा. बरं ठीक आहे भाऊ. चला लक्ष्मीबाई, चल सुमित्रा, आनंदी, विशाखा, चला. हो चला चाललो तर सही आम्ही, पण आम्हाला थोड्या वेळात पैसे लागतील आमचे. हो आणून देतो. चला मग. पायरे भाऊ, तू यावर भरोसा करून चालली मी. पैसे आणून दे थोड्या वेळात, नाही तर पाय मग. आणि मग सुनीसमोर पोरासमोर नको देशील मला पैसे. आवाज देऊन बाहेर बोलवशील आणि मग देशील पैसे. बरोबर ठीक आहे आजी, ठीक आहे. नाही तर पाय मग तू. हो ठीक आहे ना. मी ना तुला म्हटलं होतं ना सराईचे पैसे देऊन दे. पहिलेच जर सराईचे पैसे देऊन दिले असते तेवढे काल तमाशे झाले असते. हो ना बापा, आता किती वेळा म्हणसान. चला पैसे मोजू आणि हिशोब करू कोणाचे किती पैसे द्यायचे आहेत तर. हो चाल.